हे गाईज गुड मॉर्निंग. तर चला भाई डेज संपलेले आहेत. तर लागा आपल्या कामाला. बॅक टू कॉलेज. अच्छा, तर माझ्या डेज सीरीजला इतकं प्रेम दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. खूप छान व्ह्यूज आलेले. अरे वा, मस्त मस्त. अच्छा, तर अजून मला एक गोष्टही शेअर करायची होती की आपले 100 सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत. टाडा! अरे मजा आएगा ना भिड़ो. बरं, तर अजून एक गोष्ट गाईज, की मला ना म्हणजे ह्या डे सीरीजमध्ये असं मिसिंग वाटते, की मला ना खूप काही तुमच्याशी बोलायचं होतं, बट कुठेतरी असं राहून गेलेले आहे तुमच्याशी खूप काही गप्पा वगैरे मारायला. म्हणून मी ना कालच्या व्लॉगमध्ये स्पेशली तुम्हाला लास्टला बोलली होती, की काही क्वेरी असेल तर नक्की विचारा, मी ॲन्सर देईल. आणि ना एक रिस्ट्रिक्शनमध्ये असं पण येऊन जातं, की व्हिडिओची लिमिट फक्त 3 मिनिटाची राहते. सो मला ना खूप विचार करून छोट्याशा शॉर्टमध्येच बोलावं लागतं, म्हणून मग ते राहूनच जातं. पण असं मी तुम्हाला परत एक चान्स देते. वाटत असेल तर नक्की विचारा. मी नक्की आन्सर देईल. यार मी तर खूप एक्साइटेड असते तुम्हाला तुमच्या कमेंटला रिप्लाय करायला. पण तुम्हीच इंटरेस्टेड नसतात. बरं असो. तर आज होतं कॉलेज. आम्हाला असं वाटत होतं सर्वांना, की काल डे संपला, लास्ट डे होता. तो संपल्यानंतर सी ऑफ देतील. एखादा दिवस तरी आरामासाठी देतील. बट नाही, असं काहीच नाही झालं. रात्री लगेच मेसेज आला, की उद्यापासून कंटिन्युअसली तुमचं जे काही असेल चालू ते सुरू होणार आहे आणि खूप काही कॉलेजचा सिलेबस वगैरे बाकी म्हणून त्यांनी थोडासाही विश्रांती न घेता लगेच सुरू केलेले. अच्छा, तर कॉलेजला आल्यानंतर असं काही वातावरण होतं. गप्पा वगैरे आमच्या चालू होत्या आणि आता मला आता आली मी असली अवतारमध्ये. लिटरली म्हणजे तो फेज खूप वेगळा होता, की काल एवढं मस्त रेडी वगैरे होऊन जा आणि आज आपलं नॉर्मल. सगळे असे कमेंट करतात, "अरे, आज आलो भाई, आलो आपण आपल्या ह्याच्या." पण ठीक आहे, आता काय ते रोज-रोज थोडी असणार आहे. अच्छा, तर आज कॉलेज झाल्यानंतर परत आम्ही स्मार्ट बाजारला गेलो. भाई साहब, जेव्हापासून मी आईकडे आली ना, स्मार्ट बाजारमध्ये इतक्या चकऱ्या होत्या ना, म्हणजे आता ते लोकं ते गार्ड वगैरे पण ओळखून घेतात, अरे हे डेली कस्टमर झालेले. पण ॲक्चुअली आईने काहीतरी सामान आणायला लावलं होतं, सो आम्ही तेच घ्यायला गेलेलो. अच्छा, तर त्यानंतर माझंही काहीतरी काम होतं, तर घरी येता-येता मी तेही केलेलं आणि घरी आल्यावर समजतंय, की मी खूप थकले भाई. थकले म्हणजे मी मिस करते डेजला आता. आणि बॅक टू तेच जीवन परत धावपळ वगैरे. सो या थोडंसं फ्रस्ट्रेट होत होतं. त्याशिवाय हा पण विचारत होता, की आता एक्झाम्स, प्रोजेक्ट वगैरे खूप काही लोड येणार आहे. चला जाऊ द्या सोडा. एवढा विचार करणं योग्य नाहीये. भेटूयात उद्याच्या व्लॉगला. बाय बाय. गुड नाईट.